नमस्कार मित्रो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मारुती विटारा ब्रिझा. BS6 गाडी आहे ही, फेज 1. या गाडीमध्ये आपण बसवलेलं आहे लोवाटो COBD2. हे किट आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे, जे अप्रूव्ड किट आहे या गाडीमध्ये. तर आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेली आहे. BS6 ब्रिझामध्ये COBD2 हाच ब्रँड अप्रूव्ड आहे. तर आपण याची फिटमेंट पाहणार आहोत. इथे फिटमेंट केलेला आहे आपण लोवाटोचा सिंगल स्टेज रिड्युसरलाच फिटमेंट केलेला आहे. प्रेशर गेज इथे फिटमेंट केलेला आहे आपण. फ्रंट साइड गॅस फिलिंग वॉल हा आहे लोवाटो कंपनीचा मॅप सेन्सर विथ फिल्टर. फोर सिलेंडर इंजिन आहे या गाडीचे. इथे फिटमेंट केलेला आहे आपण इंजेक्टर रेल. गाडीचे इंजिन आपण पाहू शकता. 8 इंजेक्टर गाडी आहे ही. मेन जो ECU आहे तो इथे आपण फिटमेंट केलेला आहे. 8 इंजेक्टर असल्यामुळे दुसरा जो ECU आहे तो स्पीड गिअर कंपनीचा आपण इथे फिटमेंट केलेला आहे. स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. हे माउंट केलेलं आहे आपण लोवाटोचा चेंज ओव्हर स्विच. गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. 15 सेकंदानंतर ती ऑटोमॅटिक CNGवरती शिफ्ट होईल. ही गाडी CNGवरती शिफ्ट झालेली आहे. गाडीचं रनिंग झालेलं आहे 21,000 किलोमीटर. गाडीचा AC बंद आहे. तर आपण AC चालू करून पाहणार आहोत. गाडीचा AC आपण चालू केलेला आहे. कुठल्या पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन होत आहे का तेही आपण चेक करणार आहोत. RPM फ्लक्च्युएशन नाही आहे कुठल्याच प्रकारच्या गाडीमध्ये. मॅन्युअल ट्रान्समिशन आहे गाडी ही. या गाडीमध्ये आपण जो अप्रूव्ड 14 kg 65 लिटर सिलेंडर आहे तो फिटमेंट केलेला आहे. तो सिलेंडरचं फिटमेंटही आपण पाहणार आहोत. आपण फिटमेंट केलेला आहे हा 14 kg सिलेंडर. ब्रॅकेट जे आहे ते आपण या गाडीमध्ये चॅसिस माउंट केलेलं आहे. हा आहे टँक वॉल. या गाडीमध्ये आपण बॅक साईड फिलिंग वॉलही फिटमेंट केलेला आहे. तर ही होती आपली मारुती ब्रिझा BS6 8 इंजेक्टरची फिटमेंट. ही आहे माझी वाघोली ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.